हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड. आपण कोणतं टॉपिक बघत होतो? आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा टॉपिक बघत होतो. ठीक आहे, आपलं आजचं हे तिसरं लेक्चर आहे. माझ्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण पहिल्यांदा लॉज ऑफ रिफ्लेक्शन बघितलं, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन बघितलं, रिफ्लेक्शन कसं असतं, रिफ्रॅक्शन कसं असतं. रिफ्लेक्शनला एकच मीडियमची गरज असते, रिफ्रॅक्शनला 2 मीडियमची गरज असते. ओके, हे तुम्हाला आता माहीत झालं असेल. त्याचबरोबर आपण काय बघितलं दुसऱ्या लेक्चरमध्ये? आपण सगळे त्याचे फॉर्म्युला बघितले, स्नेल्स लॉ बघितला. तर स्नेल्स लॉ म्हणजे काय सांगितलं होतं तिथं? इट इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स आय टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर इज कॉन्स्टंट. म्हणजेच काय? म्यू2 बाय म्यू1 इज इक्वल टू साइन आय बाय साइन आर. ओके, हा फॉर्म्युला तुम्ही लिहिला होता. म्यू2 बाय म्यू1 इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. तसंच तुम्ही अजून फॉर्म्युला लिहित होता. तुम्ही अजून एक फॉर्म्युला असा लिहिलाय तुम्ही, म्यू इज इक्वल टू सी बाय व्ही. व्हॉट इज सी? सी इज द स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम. व्हॉट इज व्ही? व्ही इज द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. म्यू इज इक्वल टू सी बाय व्ही. ओके, त्याच्यानंतर तुम्ही वेव्हलेंथ मध्ये इक्वेशन लिहिलं, म्यू इज इक्वल टू लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2. आणि त्याचबरोबर फ्रिक्वेन्सीचा पण एक फॉर्म्युला लिहिलाय, एफ इज इक्वल टू सी बाय लॅम्बडा. बरोबर का? हा लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. तर आपण काय बघितलं? ज्या वेळेला एखादी लाईट रेअर मीडियम मधनं डेन्सर मीडियम मध्ये ज्या वेळेला एंटर करते त्या वेळेला फ्रिक्वेन्सी तुमची काय राहणार? सेम राहणार. बरोबर. व्हॉट डज फ्रिक्वेन्सी शोज? फ्रिक्वेन्सी रिमेन्स सेम. इट शोज इट डज नॉट चेंज. फ्रिक्वेन्सी डिपेंड्स ऑन सोर्स. कोणावरती डिपेंड आहे? सोर्स वरती डिपेंड आहे. ओके, आणि स्पीड बरोबर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कोणावरती डिपेंड आहे? इट डिपेंड्स ऑन द स्पीड ऑफ लाईट. जसं मीडियम बदलतो स्पीड त्याचं काय होणार? चेंज होणार. ओके, आणि त्याचबरोबर एअर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो? एअर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1 असतो आणि डेन्सर मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो? ग्रेटर दॅन 1 असतो. ठीक आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे म्यू2 इज ग्रेटर दॅन म्यू1. हे सांगायचं राहिलं तुम्हालाकडून, हे आता लिहिलं तरी चालेल. म्यू2 इज ग्रेटर दॅन म्यू1. आता म्यू2 म्हणजे कुठला? डेन्सर मीडियम आहे. म्यू1 म्हणजे काय? रेअर मीडियम आहे. डेन्सर मीडियमचा इंडेक्स हा नेहमी त्या रेअर मीडियमच्या इंडेक्स पेक्षा जास्त असतो. म्हणजेच आता मी सपोज ग्लास कन्सिडर केला तर ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो? तर 1.5. वॉटर कन्सिडर केला तर वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो? 1.33. हे नोट डाऊन करून घ्या, हे तुम्हाला गरजेचं आहे. ह्या व्हॅल्यूज तुम्हाला तोंड पाठ पाहिजे. म्हणजे जसं आता तुम्हाला एखादा पाढा विचारला, 2चा पाढा मी तुम्हाला म्हणलं, हे म्हण रे बाळा 2चा पाढा म्हण, तर तुम्ही काय लिहितो म्हणा? 2 1 2 2 4 2 6. म्हणजे जसं तुम्ही त्या पाढ्याला तुम्ही पाठांतर केलं तसंच ह्या व्हॅल्यूज आहेत आपल्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज. ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. म्हणजे जरी एक्झामिनरनं समजा नाही दिलं किंवा एखादा एक्झामिनर येतो किंवा वर्गातून तुम्हाला एखादा टीचर विचारतो व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास, तो तुम्हाला ते लगेच सांगता आलं पाहिजे. इट इज 1.5. ग्लासचा इंडेक्स इट इज ऑलवेज 1.5. वॉटरचा इंडेक्स इट इज ऑलवेज 1.33. इट डज नॉट चेंजेस, इट रिमेन्स ॲज इट इज. पाणी बदलत नाही, ग्लास बदलत नाही, त्यामुळे त्याचा इंडेक्स काय राहतो? सेम राहतो. हा, पाणीमध्ये तुम्ही सोल्युशन टाकून तुम्ही जर वेगवेगळं तयार करायला गेला तर मात्र त्याचा इंडेक्स थोडा जरा चेंज होईल. पण वॉटरसाठी तुम्हाला इंडेक्स हा 1.33 राहणार आहे. ओके, झालं इथंपर्यंत? ठीक आहे, आजच्या लेक्चरकडे जाऊया. आजचा पॉईंट काय आपला? आजचा पॉईंट आपल्याला क्रिटिकल अँगल बघायचा आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला डिस्पर्शन ऑफ लाईट बघायचं आहे. ओके, मग आता पहिल्यांदा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघण्यासाठी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आता टोटल इंटरनल रिफ्लेक्शन तुम्हाला कधी मिळतं? त्याच्यासाठी तुम्हाला क्रिटिकल अँगल समजलं पाहिजे. मग क्रिटिकल अँगल मी तुम्हाला त्या डायग्राम मध्ये दाखवतोय, तर पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, स्ट्रेट लाईन मध्ये. ओके, हा सरफेस आहे, ट्रान्सपरंट मीडियम आहे. आता पुन्हा इथं काय येणार? इथं येणार रेअर मीडियम. रेअर मीडियम त्याचा इंडेक्स किती? म्यू1. रेअर मीडियमचा इंडेक्स किती? म्यू1. आणि हा काय तुमचा? हा तुमचा डेन्सर मीडियम. हा तुमचा डेन्सर मीडियम.
डेन्सर मीडियम, याला म्हणूया μ2. ओके, तर हा तुमचा ट्रान्सपरंट सरफेस आहे, त्याला आपण म्हणूया एक्स आणि वाय. एक्स वाय इज द ट्रान्सपरंट सरफेस. दोन्ही मीडियमला एकत्र आणतोय. ठीक आहे, थोडं मी जरा याला या पद्धतीनं ठीक आहे, म्हणजे हा तुम्हाला मीडियम दिसतोय. ठीक आहे, हा वॉटर आहे, त्याला आपण म्हणतोय डेन्सर मीडियम, त्याचा इंडेक्स किती आहे μ2, आणि हा तुमचा रेअर मीडियम. आता तुम्हाला काय करायचंय, ह्या सरफेस वरती नंबर ऑफ नॉर्मल्स तुम्हाला ड्रॉ करायचे, नंबर ऑफ नॉर्मल्स. आणि मात्र सोर्स जो घ्यायचा आहे तो सोर्स तुम्हाला डेन्सर मीडियम मध्ये तुम्हाला प्लेस करायचा आहे. म्हणजे तुम्हाला एक बल्ब घ्यायचा आहे आणि तो बल्ब तुम्हाला पाण्यामध्ये घेऊन जायचा आहे. तिथं तो बल्ब लावायचा आहे आणि त्याचा प्रकाश तुम्हाला इकडे बघायचा आहे. म्हणजे त्याची लाईट जी ट्रॅव्हल करणार ती कशा फॉर्म मध्ये ट्रॅव्हल करेल. ठीक आहे, त्या पद्धतीने आपल्याला बघायचं आहे. आता मी काय करतो, पहिल्यांदा नॉर्मल्स ड्रॉ करून घेतो. ओके, हा पहिला नॉर्मल, याला म्हणतो मी N1. ओके, हा आपला दुसरा नॉर्मल, याला मी म्हणतो N2. ओके, हा आपला तिसरा नॉर्मल, याला मी म्हणतो N3. हा आपला चौथा नॉर्मल, ह्याला मी म्हणतो N4. आणि हा आपला पाचवा नॉर्मल, ह्याला मी म्हणतो N5. ठीक आहे, असे 5 नॉर्मल्स तुम्ही ड्रॉ करून घ्या. ठीक आहे, आता नॉर्मल ड्रॉ केल्यानंतर इथं मी काय केलं, इथं मी एक सोर्स प्लेस केला. सोर्स म्हणजे इथून काय झाले, इथून ती लाईट बाहेर पडली, इथून ती लाईट निघाली. ओके, मग आता तुम्ही जर बघितलं तर हा सोर्स कुठं आहे, पहिल्या नॉर्मल वरतीच आहे. हा सोर्स कुठं आहे, पहिल्या नॉर्मल वरतीच आहे. त्यामुळे आता लाईट जी ट्रॅव्हल करेल ती लाईट कशी ट्रॅव्हल करणार आहे रे, ट्रॅव्हल बरोबर त्या नॉर्मल वरती ट्रॅव्हल करेल. ठीक आहे, मग तो आता डेन्सर मधून रेअर मध्ये चाललाय, पण डेन्सर मधून रेअर मध्ये जात असताना ती लाईट कुठेही बेंड होत नाही, ना नॉर्मलच्या जवळ ना नॉर्मल पासून लांब. कारण लाईट कुठं आहे, ऑन द नॉर्मल आहे. लाईट कुठं आहे आपली, ऑन द नॉर्मल. म्हणजे जर तुम्हाला तिथं ही डायग्राम दाखवतो बघा मी, हा जर ग्लास सरफेस तुम्ही जर बघितला असेल, तिथं हा नॉर्मल आहे. आपण काय केलं होतं, लाईट इथून पास केली होती, बरोबर. आता लाईट इथून पास न जाता सपोज मी लाईट जर त्या नॉर्मल वरतीच मी जर पास केली तर तो रिफ्रॅक्शन न घेता तो काय करणार आहे, तो त्या नॉर्मल वरतीच ट्रॅव्हल करणार आहे. म्हणजे when light is incident on the normal, it does not get refracted, it travels on the normal as it is, on the same line. एकाच लाईन मध्ये तो ट्रॅव्हल करणार. म्हणजे इकडचा अँगल ऑफ इन्सिडन्स मी जर बघितला तर तो किती मिळणार आहे, I is equal to 0. म्हणजे इथं मला रिफ्रॅक्शन किती मिळणार आहे, इथं पण मला R equal to किती मिळणार आहे, 0. मग सेम इथं पण होणार आहे. फक्त एवढंच की इथं रेअर मधनं डेन्सर मध्ये येतोय, इथं आपण डेन्सर मधनं रेअर मध्ये जातोय. म्हणजे हा सोर्स कुठं आहे, ऑन दी नॉर्मल आहे. कोणत्या नॉर्मल वरती, ऑन दी फर्स्ट नॉर्मल. लाईट त्याच्यावरती इन्सिडेंट केली, तिथून सरळ आला, तिथून तो सरळ आला आणि सरळ तो दुसऱ्या मीडियम मधला पण त्या नॉर्मल वरतीच गेला. म्हणजे तिथं अँगल ऑफ इन्सिडन्स किती, 0. तिथं अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती, 0. हे झालं पहिल्या नॉर्मल वरती त्याचं काम, लाईटचं काम. ओके, मग आता मी काय केलं, आता मी डायरेक्शन चेंज केली. डायरेक्शन म्हणजे आता मी नॉर्मल करतो. सोर्स तिथंच आहे, सोर्स मी चेंज करत नाही, सोर्स बदलत नाही किंवा मी त्याला मूव्ह पण करत नाही. फक्त सोर्स मी एका जागी फिक्स केलाय. आता वेगवेगळे नॉर्मल्स आहेत, ते फक्त वेगवेगळ्या नॉर्मलसाठी मला इन्सिडेंट रे बघायचे. फक्त पहिल्या नॉर्मलला तो कसा होता, ऑन दी नॉर्मल होता. ठीक आहे, त्यामुळे I equal to 0, R equal to 0. आता एक सर्टन अँगल मिळाला त्याला, इथून ही लाईट आली इथंपर्यंत. ओके, ही लाईट आली. हा जो अँगल क्रिएट झाला तो अँगल ऑफ इन्सिडन्स I, तो अँगल ऑफ इन्सिडन्स I. मग आता बघा, हिथं अँगल ऑफ इन्सिडन्स किती होता, 0. त्यामुळे रिफ्लेक्शन किती करा, 0.
आता तो काय झाला, आता तो शिफ्ट झाला, म्हणजे एवढ्या अँगलनं तो काय झाला, शिफ्ट झाला. ओके, मग आता अँगल ऑफ इन्सिडन्स आय मिळाला, आता मला रिफ्रॅक्शन मिळणार आहे. आता दोन कंडिशन आहेत. एक कंडिशन म्हणजे लाईट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल आणि एक कंडिशन बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. म्हणजे ही जर नॉर्मल असेल तर एक तर लाईट काय होईल, त्या नॉर्मलच्या बाजूला बेंड होईल किंवा एक तर त्या नॉर्मल पासून लांब जाईल. मग दोन कंडिशन्स आहेत, त्या दोन्हीपैकी कुठली असणार आहे विचार करा. कारण लाईट कुठून कुठे जाणार आहे, डेन्सर मधून रेअर मध्ये. डेन्सर मधून रेअर मध्ये जाताना काय होतं, मागच्या लेक्चर मध्ये सांगितलंय. व्हेरी गुड. डेन्सर मधनं रेअर मध्ये जाणार त्यावेळेला लाईट काय होणार, नॉर्मल पासून ती लांब जाणार. ओके, म्हणजे कसा इकडं होता, म्हणजे इकडे इमॅजिन करा, इथे इमॅजिन करा, ही जर लाईट आहे ही त्याच्यावरती आहे. कशी लाईट इकडे आली तसंच काय होणार आहे, हा नॉर्मल पासून हा इकडे काय होणार आहे, लांब होणार. म्हणजेच इथून इकडे गेल्यानंतर हा तुम्हाला इकडं असा काहीतरी बघायला मिळेल. हा बिल्डिंगचा रिफ्लेक्शन. म्हणजे सुरुवातीला असा होता, आता तो हळूहळू असा असं होत जाणार. ठीक आहे, आणि एका कंडिशनला तो काय असणार आहे, 90 डिग्री. बघूया. मग आता दुसऱ्या नॉर्मलसाठी मला अँगल ऑफ इन्सिडन्स आय, ह्याला मी म्हणतो I1, इथं मला रिफ्रॅक्शन मिळालं, ह्याला मी म्हणतो R1. आता परत मी तिसऱ्या नॉर्मलकडे जातो. परत ह्या सोर्स पासून मी लाईट इन्सिडेंट करतो. इथून मी ही लाईट इन्सिडेंट केली, इथं पोचली. तिथं अँगल ऑफ इन्सिडन्स मला पुन्हा आय मिळाला, त्याला मी म्हणतो आता I2 फॉर सेकंड थर्ड नॉर्मल. ओके, मग आता इथं मला I2 मिळाला. आता जेवढा रिफ्रॅक्शन R1 होता त्याच्यापेक्षा जास्त रिफ्रॅक्शन मिळाला. आता तो इथून इकडे गेला, म्हणजे इथं मला मिळाला R2. काय दिसतंय रे, ह्या दोन कंडिशन करून आपण काय करतोय, अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीजेस. I1 काहीतरी 40 असेल, I2 तुमचं 60 काहीतरी असेल. सेम इयर R1 पहिल्यांदा 40-45 असेल, R2 तुमचं जवळजवळ 80 पर्यंत गेला. ठीक आहे, म्हणजे नियर टू 80 किंवा 70-75 असं काहीतरी असेल. ठीक आहे, म्हणजेच काय कळलं रे, अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीजेस, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. ठीक आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीजेस, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ऑल्सो इन्क्रीजेस. फर्दर अजून पुढे मी गेलो आणि अजून पुढे मी इथे लाईट इन्सिडेंट केली, तर आता काय झालं, हिथंच ती लाईट रिफ्रॅक्ट झाली. ठीक आहे, म्हणजे इथला अँगल मला मिळाला I3 आणि इथलं रिफ्रॅक्शन मला मिळाला 90 डिग्री. बघा, इन्सिडन्स वाढला, रिफ्रॅक्शन वाढला. इन्सिडन्स इकडे गेला, रिफ्रॅक्शन इथून इकडे गेला. इन्सिडन्स इकडे आला, अजून रिफ्रॅक्शन इकडे गेला. इन्सिडन्स इथून इकडे आला, रिफ्रॅक्शन अजून आला. मग आता हिथं जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, ह्या अँगल ऑफ इन्सिडन्सला रिफ्रॅक्शन किती मिळाला, रिफ्रॅक्शन 90 मिळाला का, बरोबर 90 डिग्री नॉर्मल बरोबर. ठीक आहे, मग ह्या अँगलला काय म्हणतो माहितीये का, जो अँगल इथं क्रिएट झाला त्या अँगलला आपण म्हणतोय IC. व्हॉट इज IC? IC इज कॉल्ड ॲज अ क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल म्हणजे असा अँगल ऑफ इन्सिडन्स त्या नॉर्मलला असणार आहे की ते रिफ्रॅक्शन तुम्हाला त्या सरफेस वरती मिळेल. म्हणजे ती लाईट जी ट्रॅव्हल करणार आहे एअर मीडियम मध्ये, ती एअर मीडियम मध्ये न जाता ती त्या मीडियम, दोन्ही मीडियमचा जो कॉन्टॅक्ट झालाय, कंबाईन आपण म्हणतो त्याला. ठीक आहे, दोन मीडियम जिथं कंबाईन होतं त्या सरफेस वरती बरोबर आहे. आणि तो सरफेस म्हणजे कोण, XY. म्हणजे रिफ्रॅक्शनची लाईट कुठं आहे, इट इज ऑन द सरफेस कॉल्ड XY. ठीक आहे, मग आता हा इन्सिडेंट रे मिळाला, तिथं तुम्हाला रिफ्रॅक्शन मिळाला. मग जिथं रिफ्रॅक्शन तुम्हाला 90 डिग्री मिळेल, त्या रिफ्रॅक्शनच्या 90 डिग्रीला जो अँगल ऑफ इन्सिडन्स मिळालाय, त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला काय म्हणतोय, इट इज कॉल्ड ॲज अ क्रिटिकल अँगल. समजलं क्रिटिकल अँगल? ओके, अजून पुढे जायचं आपल्याला बघायचं आहे काय, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघायचं आहे. आतापर्यंत आपण रिफ्रॅक्शन बघतोय, लाईट डेन्सर मधनं आली, रेअर मध्ये गेली, डेन्सर मधनं आली, रेअर मध्ये गेली, डेन्सर मधनं आली, सरफेस वरती आल्यात. तशी आपल्याला पाहिजे काय, रिफ्लेक्शन पाहिजे ना. म्हणजे पाण्यातून लाईट आली पाहिजे, पाण्यातच लाईट गेली पाहिजे, तेव्हा आपण म्हणू शकतो ना रिफ्लेक्शन. बरोबर? ठीक आहे, मग आता ज्या वेळेला लाईट मी काय करतोय, इन्सिडेंट करतोय. ठीक आहे, इथं इन्सिडेंट केल्यानंतर मला काय मिळालं, इथं मला रिफ्लेक्शन मिळालं. मग आता हा अँगल किती आहे रे, इथला जो अँगल मला मिळाला इज ग्रेटर दॅन IC. I इज ग्रेटर दॅन IC. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकल अँगल पेक्षा जर जास्त असेल
तर तुम्हाला ते रिफ्लेक्शन मिळणार आहे, म्हणजे लाईट ट्रॅव्हल्स इन द सेम मीडियम. कळते का? इथंच तुमची मेन कन्सेप्ट आहे. सपोज एक्झाम्पल म्हणून जर क्रिटिकल अँगल तुम्हाला मी म्हणला असेल, क्रिटिकल अँगल आपला किती असेल, सपोज 65 डिग्री असेल. इमॅजिन करा क्रिटिकल अँगल किती आहे आपला 65 डिग्री. आणि जर तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स मी 70 डिग्री दिला तर ही कंडिशन प्रूव्ह होते का रे? अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. ही कंडिशन प्रूव्ह झाली का? आय इज ग्रेटर दॅन आय सी. 70 काय 65 पेक्षा जास्त आहे. मग ही कंडिशन मला ज्यावेळी मिळेल, म्हणजे आय इक्वल टू 70 मिळेल, त्यावेळेला मला काय मिळणार आहे? रिफ्लेक्शन मिळणार आहे का रिफ्रॅक्शन मिळणार आहे? साहजिकच ज्यावेळेला आयसी पेक्षा जर अँगल ऑफ इन्सिडन्स जर ग्रेटर असेल तर तुम्हाला त्याच मीडियम मध्ये तुम्हाला काय बघायला मिळेल? रिफ्लेक्शन बघायला मिळेल. समजलं का? ठीक आहे, नोट डाऊन करून घ्या. त्या डायग्राम आहे फक्त थोडं लिहून घ्यायचं आहे. ज्या डायग्राम प्रमाणे तुम्हाला ते लिहून घ्यायचं आहे. जे तुम्हाला 10th मध्ये झालेलं आहे तेच आहे, फक्त रिपीट करतो. ठीक आहे, फक्त कंडिशन काय आहे? फॉर angle of refraction 90 degree, the angle of incidence created is called as a critical angle, and further as angle of incidence is greater than critical angle, light gets reflected in the same medium. आता जे वाक्य मी म्हणलंय ते तुम्ही रिपीट करून करून ते लिहून टाका. ठीक आहे, किंवा मी इथे लिहू का? इथं लिहितो. इकडे झाला असेल तर मी नोट करतो. दोनच मेन पॉइंट्स आहेत, तेवढे मेन पॉइंट्स मी देतोय. मेन पॉइंट्स व्हॉट टू रिमेंबर इन दिस पॉइंट. किंवा क्रिटिकल अँगलचे स्टेटमेंट घ्या. क्रिटिकल अँगल आयसी स्टेटमेंट घेऊन घ्या. क्रिटिकल अँगल लिहा. light travels from denser to rarer medium. Light travels from denser to rarer medium, for which angle of refraction is 90 degree, such that angle of incidence is critical angle. ठीक आहे, स्वतःहून तयार केलेली आहे. टेक्स्टबुक मध्ये काय गुगल क्वेश्चन आहे शक्यता आहे. when light travels from denser to rarer medium, for which angle of refraction is 90 degree. म्हणजे त्यावेळेला लाईट डेन्सर मधनं रेरर मध्ये ट्रॅव्हल करेल आणि त्यावेळेला त्यावेळी तुम्हाला रिफ्रॅक्शन 90 डिग्री मिळेल. मग त्यावेळेला मिळणारा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो काय असणार आहे? क्रिटिकल अँगल. म्हणजे तो झाला क्रिटिकल अँगल. ओके, ठीक आहे. पॉज करा, नोट डाऊन करा. आणि त्यानंतर मी त्याची डेफिनेशन देतो. क्रिटिकल अँगल. ठीक आहे, पॉज करा, नोट डाऊन करा. पुढे जाऊया. ओके, आता लिहा टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. ठीक आहे, खाली when ray of light
traveling from denser to rarer, when ray of light traveling from denser to rarer at an angle greater than critical angle, then the ray is totally reflected in the same medium, is called as a total internal reflection. इसको बघा, पॉज करून नोट डाउन करा. When ray of light traveling from denser to rarer, म्हणजे आता लाईट ट्रॅव्हल करणार आहे कुठून कुठं, denser to rarer, म्हणजे काय म्हटलंय, at an angle greater than critical angle. तिथं कंडिशन घ्या वाटलं तर I is greater than IC. ठीक आहे, कंडिशन द्यायचं. Then the ray is totally reflected in the same medium, is called as a total internal reflection. ठीक आहे, पॉज करा, नोट डाउन करा. पॉज करून नोट डाउन करून घ्या. सारखं बघावं लागतंय, ठीक आहे. तब करू. ओके, नेक्स्ट पॉइंट पे आपण डिस्पर्शन ऑफ लाइट. आता ते क्रिटिकल अँगल पाहिलं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघितलं. आता त्याला धरून एक कन्सेप्ट अशी आहे की तुम्हाला तर मिरेज माहित असेल. मिरेज ठीक आहे, त्याला आपण म्हणत काय म्हणतोय, डुबजड, बरोबर. म्हणजे हे आपल्याला मला वाटतं समर डेज मध्ये बघायला मिळतं. म्हणजे बघा, तुम्ही समजा आता फॅमिली बरोबर किंवा तुम्ही स्वतः एक ट्रॅव्हल करायला लागलाय हायवेवरून तुम्ही ट्रॅव्हल करत असताना तुम्हाला गाडीतून काय दिसतं, पुढच्या बाजूला तुम्हाला रोडवरती कुठेतरी पाणी दिसेल, पाणी. पण जसं तुम्ही त्याला आपण म्हणतो मिरेज. ही कन्सेप्ट पण आपल्या या टॉपिकमध्ये आहे. म्हणजे ती लाईट तुमची बेंड होणार टुवर्ड द सरफेस, त्यामध्ये तुम्हाला पाणी असल्यासारखं तुम्हाला भास होतो. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो मिरेज. हे तुम्हाला टेन्थमध्ये झालेलं आहे. तुम्ही 11th मध्ये आल्यानंतर पुन्हा त्या रिपीट करूया. पण आता सध्या याची काही जास्त गरज आहे अशी नाही. पण आपलं कन्सेप्ट, ठीक आहे, मेन कन्सेप्ट आहे ते आता सध्या तुम्ही घेतोय. मग आता नेक्स्ट पॉईंट आपण काय येतोय, डिस्पर्शन ऑफ लाईट. आता लाईटचं आपल्याला डिस्पर्शन बघायचं. डिस्पर्शन म्हणजे काय, येणारी लाईट डिस्पर्स होणार, म्हणजे थोडक्यात काय, स्प्रेड झालं. ठीक आहे. मग आता तुम्ही प्रयोग केला असेल किंवा तुम्हाला असं माहित असेल की एक प्रिझम असतो, ट्रायंग्युलर एक प्रिझम असतो. ठीक आहे. तर हा प्रिझम तुम्हाला काय वेळेला इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये बघायला मिळतो शक्यतो. म्हणजे 90% तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगल तुम्हाला बघायला मिळतो. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे प्रत्येकाचा अँगल किती असणार आहे, 60 डिग्री. कारण टोटल काउंट आपला किती आला पाहिजे, 180. ठीक आहे. मग आता सपोज हा प्रिझम मी कन्सिडर केला आणि त्याला मी त्या प्रिझमला मी नाव दिलं, लेट ABC बी द प्रिझम. ग्लास आहे हा, ग्लास प्रिझम. आता प्रिझम मध्ये काही प्रिझम आपले असं असतात की ते पूर्णपणे ट्रान्सपरंट असतात. म्हणजे तिन्ही साईडला तुम्ही जर बघितलं, AB साईड बघितली, AC बघितली किंवा BC बघितली, तर हा तुम्हाला ट्रान्सपरंट मीडियमच मिळणार आहे. पण काही प्रिझम आपले असे असतात की तुम्हाला तिथं रफ सरफेस पण बघायला मिळतो. त्याला आपण म्हणतो बेस, रफ सरफेस. ठीक आहे. म्हणजे तुमचा हा बेसी काय असणार आहे, हा तुमचा रफ सरफेस. त्याला आपण काय म्हणतो, बेस ऑफ द प्रिझम.
BC इज द बेस ऑफ प्रिझम आणि AB आणि AC काय ते ट्रान्सपरंट मीडियम आहे. AB आणि AC काय ट्रान्सपरंट मीडियम आहे आणि हा जो अँगल आहे अँगल A, हा अँगल A काय A इज द रिफ्रॅक्टिंग अँगल. Angle A is the refracting angle. ठीक आहे. BC is the base of prism. Angle A is the refracting angle. AB and AC are the refracting edges. AB and AC is the refracting edges. आता रिफ्रॅक्टिंग एजेस का म्हणलंय कारण तिथं AB आणि AC पूर्ण काय होणार आहे लाईट रिफ्रॅक्ट करणार. म्हणजे सपोज मी जर लाईट इथून अशी पुढे एंटर केली म्हणजे कुठे आला एअर मीडियम मधनं ग्लास मीडियम मध्ये गेला, रिफ्रॅक्शन बघायला मिळालं. परत लाईट इथून इथून बाहेर पडली, डेन्सर मधनं परत रेअर मध्ये बाहेर पडली, म्हणजे ग्लास मधनं कुठे आला एअर मध्ये आला, परत त्याला एक रिफ्रॅक्शन बघायला मिळालं. ठीक आहे. मग म्हणून आपण काय म्हणतोय AB आणि AC इज द रिफ्रॅक्टिंग एजेस. तिथं तुम्हाला रिफ्रॅक्शन बघायला मिळणार. ठीक आहे. मग आता बघा, आता मी ती लाईट इन्सिडेंट करतो. कन्सिडर ABC इज द प्रिझम. ठीक आहे. सपोज दिस इज द नॉर्मल. हा नॉर्मल आहे, ह्याला मी म्हणतो N, ह्याला मी म्हणतो M, ह्याला मी म्हणतो O. म्हणजे NO इज द नॉर्मल फॉर AB, परपेंडिक्युलर ड्रॉ करून घ्यायचा आणि OM इज द नॉर्मल फॉर AC. म्हणजे हा काय झाला या AC ला नॉर्मल झाला आणि हा काय झाला AB ला नॉर्मल झाला परपेंडिक्युलर. ओके. म्हणजे इथला जर अँगल बघितला, इथला अँगल बघितला तर 90 डिग्री. ओके. तसंच इकडे या बाजूला. आता मी काय करतोय, आता मी फक्त लाईट इन्सिडेंट करतोय. मग आता सपोज मी इथे एक लाईट इन्सिडेंट केली आणि नॉर्मल पासून त्या अँगल ऑफ इन्सिडन्स मला किती मिळाला I मिळाला. म्हणजे त्या इन्सिडेंट रे पर्यंत जो अँगल क्रिएट झाला त्या अँगलला काय म्हणतो आपण अँगल ऑफ इन्सिडन्स I. ओके. आता काय होणार बघा, आता हा आपला इथं रेअर मीडियम आहे, हा कुठला आहे डेन्सर आणि परत इथं येणार म्हणजे कुठला रेअर. ठीक आहे. म्हणजे रेअर मधून कुठे गेला डेन्सर मध्ये, डेन्सर मधून कुठे येणार परत रेअर मध्ये. ठीक आहे. मग आता बघा लाईट रेअर मधून कुठे चालली डेन्सर मध्ये चालली. आता डेन्सर मध्ये गेल्यानंतर रिफ्रॅक्शन मिळणार, मग ती लाईट कुठं बेंड करणार टुवर्ड दी नॉर्मल का अवे फ्रॉम नॉर्मल. रेअर टू डेन्सर आहे म्हणल्यानंतर टुवर्ड्स दी नॉर्मल, म्हणजे नॉर्मलच्या बाजूला बेंड झाला आणि तो या पद्धतीने ट्रॅव्हल करत गेला. हे झालं तुमचं रिफ्रॅक्शन. म्हणजे इथं मिळालं तुम्हाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन R. ठीक आहे. आता रेअर मधनं डेन्सर मध्ये आला, आता डेन्सर मधनं कुठं जाणार रेअर मध्ये. जसा आता इथून इथं येताना तो नॉर्मलच्या बाजूला बेंड झाला, आता इथून बाहेर पडल्यानंतर नॉर्मल पासून लांब जाणार अवे फ्रॉम दी नॉर्मल. म्हणजे तुम्हाला हे इथं असं बघायला मिळेल. ठीक आहे. आणि इकडचा अँगल म्हणजे इमर्जंट रे बाहेर पडला, इमर्जस आउट असं म्हणतो ना आपण, इमर्जस आउट. ठीक आहे. मग बघा आता इथं मिळाला अँगल ऑफ इन्सिडन्स I, इथं मिळाला अँगल ऑफ इमर्जन्स. आणि हे जे दोन्ही अँगल काय असतात इक्वल असतात. इक्वल I इज इक्वल टू E. How much is the angle of incidence? That much is the angle of emergence. If I say angle of incidence is 45, what will be the emergence? Emergence angle will also be 45. Got it? Okay. आता बघा इन्सिडेंट रे हा रिफ्रॅक्शन. इथं मला रिफ्रॅक्शन मिळाला, मी त्याला म्हणतो R1 आणि इथे इमर्जंट आहे, ह्याला मी म्हणतो इथला रिफ्रॅक्शन 2 म्हणजे R2. आता याला मी रिफ्रॅक्शन का म्हणलंय बघा, एक तर I इज इक्वल टू E आहे, इथून आला रिफ्रॅक्शन मिळाला R1. तसंच मी रिव्हर्स मध्ये जर बघितलं, रिव्हर्स म्हणजे मी आता सध्या गेलो कसं PQR आणि S च्या फॉर्म मध्ये गेलो, PQQR नंतर RS. पण मी जर आता उलट आलो SR, मग मला RQ मिळणार पण मला QP मिळणार. म्हणजे रिव्हर्स फॉर्म मध्ये जर आलो तर हा झाला माझा इन्सिडेंट रे, हा झाला माझा रिफ्रॅक्शन R1. ठीक आहे. आणि परत मला इथे काय मिळाला इमर्जंट. म्हणजे इथं मला E मिळाला, इथं मला I मिळाला, R2 च्या ठिकाणी मला R1 मिळाला, R1 च्या ठिकाणी मला R2 मिळाला. म्हणजे इथं मला दोन रिफ्रॅक्शन्स मला मिळतात, एक म्हणजे R1, दुसरा म्हणजे R2. I म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स, E म्हणजे अँगल ऑफ इमर्जन्स. E म्हणजे इमर्जन्स, I म्हणजे इन्सिडन्स.
R1 equal to R2 refraction. These are the angles. ठीक आहे, समजले का पर्यंत? ठीक आहे, कळालं हे? ओके. आता डिस्पर्शन, एक्झॅक्ट आपल्याला डिस्पर्शन बघायचं आहे. डिस्पर्शन आता लाईटचं डिस्पर्शन बघायचं. फक्त हे अँगल्स बघितलं, नक्कीच लाईट कशी ट्रॅव्हल केली तेही आपण बघितलं. आता एक लाईट तुम्ही ट्रॅव्हल करायचे आणि त्या एका लाईट पासून तुम्हाला नंबर ऑफ कलर्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. नंबर ऑफ कलर्स. सपोज मी हा एक प्रिझम कन्सिडर केला, ह्याला मी म्हणलं ए, ह्याला मी म्हणलं बी, ह्याला मी म्हणलं सी. ठीक आहे, हे तुमचे नॉर्मल्स NOM. ओके. आता मी काय करतो, मला व्हेरियस कलर्स मला बघायचे. व्हेरियस कलर्स. आता व्हेरियस कलर्स मला कधी बघायला मिळतील? मला फक्त काय करायचं आहे, एकच लाईट मला ट्रॅव्हल करायचं आहे. मग ती लाईट म्हणजे कुठली? पॉलिक्रोमॅटिक. ती लाईट म्हणजे कुठली? पॉलिक्रोमॅटिक. दॅट इज कॉल्ड एज पॉलिक्रोमॅटिक. म्हणजे पॉलिक्रोमॅटिक म्हणजे कुठली लाईट? व्हाईट लाईट. पॉलिक्रोमॅटिक लाईट म्हणजे कुठली? व्हाईट लाईट. म्हणजे एक पांढरी लाईट जर घेतली तर त्या पांढऱ्यामध्ये मला नंबर ऑफ कलर्स मला बघायला मिळतात. पॉली म्हणजे ना नंबर ऑफ कलर्स. ठीक आहे, मग बघा, सपोज मी एक व्हाईट लाईट मी इथं इन्सिडेंट केली विथ अँगल ऑफ इन्सिडन्स आय. इथून मला काय बघायला मिळणार आहे? इथून मला रिफ्रॅक्शन बघायला मिळणार. आता हा जर नॉर्मल मी पुसून टाकतो, काही गरज नाही नॉर्मल. ठीक आहे, फक्त हा इथं मी ठेवतो इन्सिडन्स बघण्यासाठी. इथून मला त्याचं रिफ्रॅक्शन मिळालं, ते रिफ्रॅक्शन मला असं मिळालं. हे दुसरं रिफ्रॅक्शन हे मला असं मिळालं. हे मला तिसरं रिफ्रॅक्शन हे मला असं मिळालं. हे मला चौथं रिफ्रॅक्शन हे मला इथं असं बघायला मिळालं. ठीक आहे, असे नंबर ऑफ रिफ्रॅक्शन्स मला बघायला मिळतात. ठीक आहे, मग आता नक्की हे कलर्स कोणते कोणते? तर तुम्हाला स्पेक्ट्रम माहिती. स्पेक्ट्रम काय आहे? स्पेक्ट्रम, स्पेक्ट्रमचा सिक्वेन्स म्हणजे विबजियर किंवा विबगियर. हाऊ इज प्रोनाउन्सिएशन? जसं तुम्हाला शाळेमध्ये शिकवलं असेल त्या पद्धतीने जाऊया. तुम्हाला जर विबगियर शिकवलं असेल तर विबगियर म्हणा, विबजियर शिकवलं असेल तर विबजियर म्हणा. तुम्हाला येणं गरजेचं आहे. प्रोनाउन्सिएशन बघू आपण नंतर, पण आत्ता येणं गरजेचं आहे. पाठांतर आपल्याला पाहिजे. पाठांतर म्हणजे काय? ह्या कॉन्स्टंट आपण धरून जाऊया. ह्या कशा व्हॅल्यू आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. सिक्वेन्स बदलता कामा नये, तर हा सिक्वेन्स आहे. ठीक आहे, म्हणजे आता कलर कसे घेणार? हा येणार तुमचा पहिला रेड, हा येणार तुमचा दुसरा ऑरेंज, तिसरा येणार येलो, चौथा येणार ग्रीन, पाचवा येणार ब्ल्यू, सहावा येणार इंडिगो, सातवा येणार व्हायोलेट. म्हणजे पहिला कलर सिक्वेन्स लिहिताना तुम्ही उलट लिहिता विबगियर म्हणून, पण घेताना तुम्ही रेड तुमचा पहिला असणार आहे. त्यामुळे इथं येणार आहे तुमचा रेड, इथं येणार तुमचा ऑरेंज, इथं येणार तुमचा येलो, आणि असं करत शेवट तुमचा काय असणार आहे? व्हायोलेट. ठीक आहे, म्हणजे आता मी 3 कलर्स फक्त मी ठेवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पाहिजे. ठीक आहे, रेड, येलो आणि व्हायोलेट. रेड, येलो आणि व्हायोलेट. ह्याला म्हणतो आपण डिस्पर्शन. म्हणजे एक व्हाईट लाईट तुम्ही पास करताय, त्या व्हाईट लाईट पासून तुम्हाला नंबर ऑफ कलर्स तुम्हाला बघायला मिळाले, आणि ते नंबर ऑफ कलर म्हणजे त्याचं डिस्पर्शन बघायला मिळालं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला हा स्पेक्ट्रम मिळतोय. ह्याला आपण काय म्हणतो? स्पेक्ट्रम म्हणतोय. म्हणजे पहिला कलर कुठला मिळणार आहे? रेड, आणि शेवटचा कुठला मिळणार आहे? व्हायोलेट. ठीक आहे, आता एकच लाईट आहे ना, व्हाईट पासून तुम्हाला नंबर ऑफ कलर्स मिळाले. आता प्रत्येकाची वेवलेंथ असणार आहे. रेडची वेवलेंथ असेल, येलोचे असेल, व्हाईटचे असेल, ग्रीनचे असेल, ब्ल्यूचे असेल. प्रत्येकाची वेवलेंथ आहे. कुणाची वेवलेंथ जास्त आहे? बघा, माझा क्वेश्चन काय आहे? कोणाची वेवलेंथ किंवा कोणत्या कलरची वेवलेंथ ही जास्त आहे? विच लाईट हॅज द ग्रेटेस्ट वेवलेंथ इन द फॉर्म ऑफ स्पेक्ट्रम. मग त्या स्पेक्ट्रमच्या फॉर्म मध्ये जेवढे कलर्स आहेत त्या प्रत्येक कलरला एक वेवलेंथ आहे. मग कुठली वेवलेंथ कुणापेक्षा ग्रेटर आहे, कुठली वेवलेंथ कुणापेक्षा लेस आहे, ते आता आपल्याला लिहायचं आहे. मग आता बघा, सिग्नल आहे. सिग्नल म्हटलं की तुम्हाला 3 कलर दिसतात. रेड आहे, ऑरेंज आहे, ग्रीन आहे. ठीक आहे, ह्या 3 कलर पैकी तुम्हाला एका कलरची इंटेन्सिटी तुम्हाला जास्त बघायला मिळते. म्हणजे जरी तुम्ही खूप लांब असाल तर तुम्हाला ती एक लाईट दिसेल, म्हणजे तिची इंटेन्सिटी तुम्हाला दिसते लांबून सुद्धा. ती म्हणजे कुठली? साहजिकच ती म्हणजे रेड. कारण प्रत्येक व्हेकलचं जर पाठीमागच्या बाजूला जर बघितलं, ब्रेक लाईट आपण म्हणतो त्याला, प्रत्येक व्हेकल ब्रेक लाईट कुठली आहे? रेडच आहे ना.
कारण त्याची इंटेन्सिटी मॅक्झिमम असते. त्यामुळे प्रत्येक व्हेकलला ते लॅम्पला आपण रेड कलरचा वापर करतोय. म्हणजे इथं मला वेव्हलेंथ कसे मिळणार आहे, लॅम्बडा आर, लॅम्बडा वाय, लॅम्बडा व्ही. तर ह्यांच्यामध्ये मी जर कंपॅरिझन बघितलं तर ते मला कसं मिळणार आहे, लॅम्बडा आर इज ग्रेटर दॅन लॅम्बडा वाय इज ग्रेटर दॅन लॅम्बडा व्ही. लॅम्बडा आर इज ग्रेटर दॅन लॅम्बडा वाय इज ग्रेटर दॅन लॅम्बडा व्ही. त्याचबरोबर मला इथं वेलॉसिटी पण मिळणार आहे. ही वेलॉसिटी मी म्हणतो बी आर, ही वेलॉसिटी म्हणतो बी वाय, ही वेलॉसिटी मी म्हणतो बी व्ही. म्हणजे वेलॉसिटी फॉर रेड, वेलॉसिटी फॉर येलो, वेलॉसिटी फॉर व्हायलेट. साहजिकच वेव्हलेंथ जिथं जास्त तिथं त्याची वेलॉसिटी पण तिची जास्त. ठीक आहे. रेडची वेव्हलेंथ जास्त आहे, वेलॉसिटी पण मला रेडची जास्त मिळणार आहे. म्हणजे मला काय मिळणार आहे, वेलॉसिटी फॉर रेड इज ग्रेटर दॅन वेलॉसिटी फॉर येलो इज ग्रेटर दॅन वेलॉसिटी फॉर व्हायलेट. हे गरजेचं आहे. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी काय राहणार आहे, फ्रिक्वेन्सीचं वेगळं सेम राहणार आहे. कारण मीडियम जरी किती बदलले तर फ्रिक्वेन्सी काय राहणार सेम राहणार आहे. कारण सोर्सवरती डिपेंड आहे. एक सोर्स आहे ना, एका सोर्स मधून मला मिळालेलं आहे सगळे, त्यामुळे फ्रिक्वेन्सी वेगळं सेम राहणार. आता मात्र फक्त त्याचा इंडेक्स बदलणार. इंडेक्स आता रेड साठी इंडेक्स म्हणजे मी म्हणतो म्यू आर, वाय साठी मी म्हणतो इथं त्याला म्यू व्ही सॉरी म्यू वाय, आणि वाय साठी मी म्हणतो त्याला म्यू वाय सॉरी म्यू व्ही. आता फॉर्म्युला आठवतात का बघा, म्यू इज इक्वल टू सी बाय व्ही, एफ इज इक्वल टू सी अपॉन लॅम्बडा. ओके, म्यू इज इक्वल टू लॅम्बडा 1 बाय लॅम्बडा 2. हे तुम्हाला फॉर्म्युला आठवत असतील. ओके, आता मी काय म्हणतोय बघा, आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला काढायचा आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. ठीक आहे. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आता सी म्हणजे हा एअर मीडियम झाला, हा तुमचा डेन्सर मीडियम आहे. कसं आहे रिलेशन, कसं आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. तिथं सी जो बघतोय तो म्हणजे डेन्सर आहे का रेअर, सॉरी रेअर आहे का नाही, तर डेन्सर आहे. लाईट तुमची डेन्सर मधनं बदलली ना, रेअर मधनं आला डेन्सर मध्ये असा इंटर केला, असं त्यानं वेगवेगळे लाईट दाखवले, वेगवेगळे कलरचे लाईट दाखवले. ठीक आहे. त्यामुळे आता इथं तुम्हाला इंडेक्स बघायला मिळणार आहे. मग आता मीडियम मध्ये जर वेलॉसिटी असेल, मग जिथं वेलॉसिटी कमी तिथं इंडेक्स काय ना जास्त, जिथं वेलॉसिटी कमी तिथं इंडेक्स जास्त. मग आता ह्या तिघांपैकी कोणती वेलॉसिटी कमी आहे बघा, तुम्हीच बघा कोणती वेलॉसिटी कमी आहे. सगळ्यात वेलॉसिटी त्या व्हायलेटची कमी आहे. म्हणजे सगळ्याचा इंडेक्स काय असणार आहे, त्या व्हायलेटचा जास्त असणार आहे. म्हणजे मी जर इथं असं घेतलं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर आर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर येलो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर व्हायलेट, म्हणजे इथं हे उलट लिहिलं. म्यू व्ही इज ग्रेटर दॅन म्यू वाय इज ग्रेटर दॅन म्यू आर. म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर व्हायलेट इज ग्रेटर दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर येलो इज ग्रेटर दॅन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर रेड. ठीक आहे. हे नोटडाऊन करून घ्या. ठीक आहे. तर इथं आपण काय करतोय, इथं आपण आपला टॉपिक संपवतोय. पण तो म्हणजे कोणता टॉपिक, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मग त्यामध्ये आपण स्नेल्स लॉ बघितला, त्यामध्ये नंबर ऑफ फॉर्म्युलाज बघितले, त्यानंतर आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन बघितलं, क्रिटिकल अँगल बघितलं, आणि त्यानंतर हा डिस्पर्शन ऑफ लाईट बघितलं, की जिथं आपल्याला हे फॉर्म्युला वरून आपल्याला ह्या कंडिशन्स बघायला मिळतात. ठीक आहे. डिस्पर्शन, मग डिस्पर्शन कुठून बघायला मिळतं, तर ह्या प्रिझम पासून बघायला मिळतं. ठीक आहे. मग त्यासाठी ए बी सी हा इक्विलॅटरल ट्रायंग्युलर प्रिझम आहे. त्यानंतर ए बी बी सी आणि ए सी इज द सेगमेंट्स ऑफ द प्रिझम, बी सी इज द बेस ऑफ द प्रिझम, A is the angle of refracting angle of the prism. ठीक आहे. AB and AC are the refracting edges of the prism. ठीक आहे. Hope so you have liked the video. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला एक्सप्लेन केलं तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला त्यातूनही जर काय डाऊट असेल तर एखादी कोणत्याही पॉईंटला जर एखादी शंका निर्माण झाली असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, की जी काही तुमची शंका असेल ती 100% माझ्याकडून पूर्ण करण्याची मी ती तुम्हाला हमी देतो. ठीक आहे. होप सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज त्याला या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. विल कम बॅक विथ द नेक्स्ट टॉपिक विच विल सी. ओके. थँक्यू.